नमस्कार मित्रांनो. दिवस रात्र राबून प्रचंड कष्ट करून शेतकरी जेव्हा आपलं पीक पिकवतो आणि विकायला जातो तेव्हा नेमका बाजार पडलेला असतो. सगळं पीक नाशवंत असल्यामुळे त्याला मिळेल त्या किमतीला नाईलाजास्तव विकायला लागतं. आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत, असा शेतीपूरक व्यवसाय बघणार आहोत ज्यांनी शेतकऱ्याच्या हातात शक्ती येते, त्याचा माल त्याला हवं तेव्हा विकायची. चला मग. नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी तुमची आणि तुमच्या कंपनीची थोडक्यात ओळख सांगा. माझं नाव ऋषिकेश विजयदानेकर. माझ्या कंपनीचं नाव स्ट्रायवेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. आपलं कोल्ड स्टोरेज आहे इथे MIDC मध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण +20 to -20 या रेंजचे प्रोडक्ट्स आपण स्टोअर करतो, टेम्परेचर कंट्रोल प्रोडक्ट्स. ओके, येस येस बघता येईल. येस, नक्कीच. हे आपले -20 चे 2 प्रोडक्ट चेंबर्स आहेत. ओके, बापरे. येस. तर यात आपण मँगो पल्प ठेवलेला आहे. ओके, इकडे आल्यावर काश्मीरला आल्यासारखं वाटतं. तर बेसिकली हा आता सीजनल प्रोडक्ट साठी आपण ठेवला आहे चेंबर. ओके, त्याच्यामध्ये सगळे मँगोचा सध्या चालू आहे सीझन आपला. तर त्याच्यामध्ये हे मँगो पल्पचे पॅकेजेस आहेत 1 किलोचे. ह्या क्षेत्रात यायचा निर्णय कसा काय घेतला? ऍक्च्युली माझा म्हणजे बिझनेसमध्ये आधीपासूनच यायचा निर्णय होता. त्याच्यामध्ये त्यात फूडमध्ये माझा इंटरेस्ट जास्त होता. मग मी एक व्हॅल्यू चेन स्टडी केली. आमचा ऍक्च्युली शेतीचा बॅकग्राऊंड आहे माझा, म्हणजे वडील शेती करतात. ओके, तर आम्ही बेसिकली त्याच्यामध्ये काय करायचो की आम्ही बेसिकली तूर घ्यायचो, तूर, मक्का, अद्रक आम्ही यावेळेस हे केली आहे. ओके. तर आम्ही बेसिकली आधीपासून आम्ही मार्केटला अशी डायरेक्टली कधीच विकली नाही. आम्ही प्रोसेस करूनच ती व्हॅल्यू ऍड करूनच करायचं. ओके. आणि व्हॅल्यू ऍडिशन केल्यावर काय फरक जाणवला? व्हॅल्यू ऍडिशन करून जो म्हणजे प्रॉफिट मार्जिन जो आहे ना, तो आपला सस्टेन राहतो त्याच्यामध्ये प्रत्येक सीझन जो आहे ना. ओके, येस येस. आणि जे नॉन नुसत्या तुरीला मिळतं त्याच्यापेक्षा डाळीला जास्त पैसे मिळतात. ओके. आणि हे डायरेक्ट सेलिंग करतो? येस येस, डायरेक्ट सेलिंग करतो. त्यातल्यात आमचा एक सर्कल डेव्हलप झालाय परत, जो रेग्युलरली आमच्याकडून प्रत्येक सीझनला डाळ घेतोच. ओके. आणि तो वाढत चाललाय आता दरवर्षी समजा. आता शेतकऱ्यांचा माल खराब होणे आणि कमी भाव मिळणे ही सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे आता सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मजुरानंतर विक्री किंवा माल रेटच आहे. तर कोल्ड स्टोरेजची गरज कशी आहे हे सांगा. कोल्ड स्टोरेज बेसिकली आपण हा डिमांड सप्लायचा एक ऍक्च्युअल प्रॉब्लेम म्हणता येईल त्याला. म्हणजे आपण काय करतो, हार्वेस्ट नंतर जो पीक येतो समजा, म्हणजे मार्केटमध्ये जो सप्लाय जास्त होतो त्याच्यामुळे त्याचा भाव समजा कमी होत जातो. आणि काय होतं त्याच्यानंतर जसं जसं तो रिप्लेनिश होत जातो मार्केटमधून, तसं त्याचा रेट वाढतो. तर जास्त रेट कोणाला मिळतो की जो प्रिझर्व करतोय त्या मालाला. ओके. जो जितका जास्त वेळ प्रिझर्व करेल कोणत्याही फॉर्ममध्ये, म्हणजे फ्रोझन फॉर्ममध्ये म्हणा किंवा प्रोसेस करून एखाद्या व्हॅल्यू ऍडिशन करून, तर तो तसं प्रॉफिटेबिलिटी त्याची वाढत जाते पुढे. म्हणजे शेतकऱ्याला नक्की कोल्ड स्टोरेजची गरज कधी पडते? म्हणजे आता तुमच्याकडे काय काय आता आमरस हवा आहे, पण तुम्ही मटर सुद्धा केलं, राईट? येस येस. तर मटर किंवा स्वीट कॉर्नचे तर ह्याच्यामध्ये नक्की कसं असतं? तुम्ही मटार काढलं आणि नंतर कशी प्रोसेस असते? ऍक्च्युली ग्रीन म्हणजे मटारचं जे आहे तर ते मटारचं हार्वेस्टिंग 1 महिन्याचं होतं. ओके. आणि तो पूर्ण सीझन आपल्याला 12 महिने हवा असतो मार्केटमध्ये. तर आपण तो काय करतो की ब्लास्ट फ्रीज करतो त्याला, आणि तो -20 ला आपण स्टोअर करतो. -20 हा असं टेम्परेचर आहे की त्याच्यावरती कोणताच इफेक्ट होत नाही त्या प्रोडक्ट. आता आपण जिथे गेलो होतो तिथे तर जितक्या वेळ त्या हवामानामध्ये आहे, त्या -20च्या तापमानावर आहे, तोपर्यंत त्याला काही होत नाही. मग आपण काय करतो की जसं जसं आपण पुढे जातोय, त्या हार्वेस्ट सीझन पासून जसं पुढे जातोय, तसं आपण त्याला मार्केटमध्ये सप्लाय करत आपण तो सप्लाय अवेलेबल करू शकतो. तर म्हणजे माल लगेच विकावा लागणे ही मोठी समस्या आहे. म्हणजे भाव समजा 2 रुपये आणि 5 रुपये झाले असतील तरी शेतकऱ्याला विकायला लागतो. आता कोल्ड स्टोरेजमुळे तो चांगल्या भावाची वाट पाहू शकतो, हो की नाही, आणि क्वालिटी टिकवून ठेवू शकतो. तर मला हे सांगा की साधारण तुमच्याकडे स्टोरेज करायला तुम्ही हे जागेने घेता, वजनाने घेता, की कसं असतं हे?
आपण तिन्ही फॉर्मॅटमध्ये काम करतो. ओके. त्याच्यामध्ये काय करतो आपण, एकतर जर मालाचा वजन कमी असेल आणि जागा जास्त घेत असेल हो. तर आपण त्याला CFT म्हणतो, क्युबिक फीट प्रमाणे, व्हॉल्यूम व्हॉल्यूम प्रमाणे आपण त्याला घेतो. ओके. जर तुमचं वजन मालाचं जास्त असेल, जसं आता खवा हे वजन जास्त आहे हो. आणि व्हॉल्युमेट्रिक वाईज कमी येते, तर आपण त्याला किलो वाईज पण करतो. ओके. तर आता तुमची जी -20 स्टोरेज आहे तुमच्याकडे 2 आहेत राईट. तर त्याच्यामध्ये किती कपॅसिटी असे, किती किलो किंवा किती व्हॉल्यूम? व्हॉल्यूम आपलं म्हणजे टोटल जे म्हणता येईल ते 3500 CFTचा एक चेंबर आहे आपला. ओके. 35,000 ओके. तर 35,000 का 3500 3500 CFTचा आपला एक चेंबर आहे. ओके. त्याच्यामध्ये जर आपण तो व्हॉल्युमेट्रिक झाला, त्यालाच आपण जर कन्वर्ट करायला गेलो तर तो 35 टन बसतोय काय बसतो. म्हणजे 35 टन साधारण शेती उत्पादन, खवा नको आपण घ्यायला, असं एखादं मटार किंवा हे असं 35 टनापर्यंत ठेवता येईल. ओके. आणि आता हे ठेवायला साधारण टनाला काय खर्च येईल असा अंदाज, म्हणजे असं तुम्हाला प्राइस नाही मागत आहे, एक साधारण शेतकऱ्यांना अंदाज यायला की किलो मागे त्यांचे किती पैसे वाढतात? किलो मागे जर आपण कन्वर्ट करायला गेलो अंदाजे आपण एक 3 रुपयापर्यंत आपल्याला महिन्याचा खर्च लागतो. 3 रुपयाला? म्हणजे आपल्याला समजा एखादी गोष्ट 3 महिने ठेवायची असेल तर 9 रुपये किलो मागे वाढवते. आणि ह्यांनी असं करू शकतो आपण की आता समजा रेट इतके पडलेत आणि 3 महिन्याने समजा खूप छान रेट असतील तर आपण तेवढे ठेवून ते 9 रुपयामध्ये आपलं कव्हर होऊन जातं. ओके. खूप छान. म्हणजे शेती उत्पादनात एवढंच स्टोरेज महत्वाचं आहे. ओके. नाही कुठल्या प्रॉडक्ट मध्ये स्टोरेज करायला पाहिजे आणि कुठल्या प्रॉडक्ट मध्ये नाही करायला पाहिजे? जे प्रोडक्ट सीझनल आहेत मेजरली, जे कमी वेळ राहत आहेत, समजा हार्वेस्टिंग नंतर कमी टिकतायत, ओके, तर त्या प्रोडक्टचं बेसिकली आपण करायलाच पाहिजे. जसं की याच्यामध्ये तर आपण जे हे करतो टमाट्याचं म्हणतो आपण, आपल्या इकडचं जर म्हटलं तर टमाटे, आंबे आपल्याकडे जे येतात, तोतापुरी, केशर जे येतात समजा ते, बाकी जर तुम्ही करायला गेलं तर भाज्या आहेत त्याच्यामध्ये. ओके. भाज्या तुम्ही फ्रोझन करू शकता, जशा तशा राहतात, तसेच राहतात. मग आता एक प्रश्न माझा, लिंबू जे असतं त्याचा जेव्हा हार्वेस्ट असतं तेव्हा भाव पडलेला असतो, करेक्ट, आणि नंतर खूप चांगला भाव येतो. लिंबू याच्यामध्ये जशा तसं फ्रेश राहू शकतं का? लिंबूला काय करावं लागतं, म्हणजे लिंबू वर्गीय जे फळ आहेत तर त्याला वॅक्स लावावं लागतं. वॅक्स लावावं. दुसरं काही मेथड नाहीये? नाही, वॅक्स लावून तुम्ही याच्यात ठेवू शकतात त्याला, म्हणजे त्याचा आतमधला जो त्याचा मेन सिट्रस जे आहे ना एलिमेंट तो जात नाही. ओके. आता स्टोरेजचा निर्णय घेताना म्हणजे शेतकऱ्यांनी कशा प्रकारची प्लॅनिंग करायला पाहिजे? म्हणजे त्याला साधारण एक बाजारभाव माहिती असतो, मग त्याला दर महिन्याचा तो खर्च बघून त्या जोपर्यंत बाजारभाव येईल तोपर्यंत ठेवलं तर आपल्याला परवडणार आहे का, अशा प्रकारचं. मग छोट्या शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज प्रॅक्टिकल आहे का? म्हणजे शक्यता आहे का त्याची? शक्यता आहे, पण मेजरली जर क्लस्टर उभं केलं समजा, ग्रुप मिळून तुम्ही ठेवताय काही गोष्टी, तर त्याचा चांगला फायदा राहील. कारण म्हणजे एक शेतकरी आहे, तो प्रोड्यूस करतोय, त्याला जर पूर्ण ऑपरेट करायचं म्हणलं किंवा जर इथे ठेवायचं म्हणलं तर ते पॉसिबल नाही. आता तुम्ही हे जे रूम आहे ते पूर्णच भाड्याने देता का? येस. म्हणजे असं अर्ध मला थोडंसंच हवं आहे तर तसं नाही होत? थोडंसं पण ठेवता येतं. आपण त्याच्यामध्ये हे केलंय, म्हणजे एक चेंबर आपण देतो की जे स्मॉल क्वांटिटीज मध्ये जे ठेवतायत त्यांच्यासाठी, आणि एक आपले जे सीझनल प्रोडक्ट जे लार्ज क्वांटिटी मध्ये होत आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे समजा आता मी शेतकरी आहे, माझ्याकडे एक 500 किलो म्हणजे अर्धा टन माल आहे, तर मला तुमच्याकडे येता येईल. मला तेवढ्याच पैसे लागणार, मला अख्ख्याचे पैसे लागणार. ओके. आपण ते आता खव्याचं बघूया का? येस. आपलं खव्याचं. बापरे, इथे फारच थंडी आहे. ओके. हे सगळं खवा स्टोरेज आहे का? हो, हे सगळं खवा आहे. त्याच्यामध्ये 25 किलोचा एक पॅक आहे. 25 किलोचा एक पॅक. 25 किलोचा एक पॅक. ओके. आता आणि हे तुमचे एसी सारखे बिलोवर आहेत? हो. याच्या समोर उभं राहिलं तर बापरे कडकड होते. तर ही सिस्टीम मध्ये ह्याच्यात पण भरपूर प्रकार असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार मेजरली असतात. एक असतो 404 जो आपण युज करतो इथे. त्याचा हा जरी लीक झाला असेल म्हणजे चेंबर मध्ये तर पॉइझनच करत नाही, काही इफेक्ट होत नाही, फूड प्रोडक्ट वर इफेक्ट होत नाही त्याचा. ओके. जो अमोनिया असतो तो जर लीक झाला तर तो फूड पॉइझनच करतो. हा अमोनिया नाही, म्हणजे ह्याने काहीच नुकसान होत नाही. काही टेम्परेचर राहतं मेंटेन. आणि हा जो प्रश्न होता आपला की जर छोटे प्रोडक्ट जर ठेवतायत कोणी 1 किलो त्याच्यामध्ये, तर हा एक आहे, हा जवळपास शेतकरी आपला एक, तर तो ठेवतोय आपल्याकडे स्वतः प्रोड्यूस करून.
हवा नाही, सीताफळ पल्प. सीताफळ सीताफळ बल्ब आहे का? म्हणजे बघा, सीताफळ शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे. नक्की. आणि एवढीच क्वांटिटी आहे. एवढीच क्वांटिटी आहे. आणि साधारण याला या शेतकऱ्याला साधारण म्हणजे अंदाजे किती पैसे खर्च येत असेल त्याला? आता महिन्याला समजा आपण जर पकडलं तर त्याला 3,000 रुपये खर्च येतो महिन्याला? स्टोरेजसाठी. ओके. एक टनच्या स्टोरेजसाठी. ओके. जांभळाचा पण पल्प आहे? येस. ओके. म्हणजे जवळजवळ प्रत्येक फळाचं पल्प आपल्याला इथे करता येतो, हवाई करता येतो. हवाई. आता या स्टोरेज मध्ये मटारही इथेच होतात. म्हणजे -20 मध्ये जाणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सगळ्या? -20 मध्ये जाणार पटापट तुमच्याकडे खूप पॉप्युलर असलेल्या अशा स्वीटकॉर्न आहे, ग्रीन पीस आहे, स्वीटकॉर्न, ग्रीन पीस, स्वीटकॉर्न ग्रीन पीस, नंतर मँगो पल्प, सीताफळ पल्प, पल्प, सगळे फळांचे पल्प म्हणजे. हो. आणि स्लाइसेस येतात मँगोच्या. मँगो स्लाइस पण ठेवता Slices येतात? पण ठेवतात. ओके. आणि मग असं होतं का की तुम्ही इथे आत आणताना याचं कुठलं चेकिंग होतं का? हो, आपल्याकडे मेजरली चेक होतच. हे बघा, ही अशी अवस्था होते तिथून बाहेर आल्यावर. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रूम दोन्ही तुम्ही मगाशी बोललात. येस. तर त्याच्यात फरक काय, म्हणजे हे काय? पॉझिटिव्ह चेंबर म्हणजे 0 ते +20 पर्यंत जे प्रोडक्ट्स येतात, जे फ्रोझन नाहीये, ओके. पण ज्याला टेम्परेचर कंट्रोल जे लागतं समजा. ओके. तर हे ते का नाही? हो, हे तेच आहे. ओके. ही त्यातली अँटी रूम आहे. अँटी रूम म्हणजे काय असतं? अँटी रूम म्हणजे काय असतं की तुमचा माल जर येतोय हो. तो आधी अनलोड होतो इथे, ओके. आणि मग तो स्टॅक होतो आतमध्ये. ओके. तर ह्याच्यात तुम्ही तपासणी करता का कुठले Yes, रोग yes, yes. हे ते? तर ह्याच पॅसेज मध्ये आपण तपासणी करतो ओके. की प्रोडक्टचं टेम्परेचर काय आहे, प्रोडक्टचे म्हणजे क्वालिटी कशी आहे, पॅकेजिंग कशी आहे, ओके. हे आपण पूर्ण इथे तपासतो आणि मग त्याला इन करतो, इनवर्डला. ओके. तर मगाशी आपण पाहिलं ते फ्रोझन चेंबर आहे, ते निगेटिव्ह रूम, ते निगेटिव्ह. आणि आता आपण बघतोय ते पॉझिटिव्ह रूम. पॉझिटिव्ह रूम. ओके. आता इथले पदार्थ वेगळे आहेत ना? येस, इथले पूर्ण कॅटेगरी पदार्थांची ओके. आता वेगळी. इथे काय काय पदार्थ स्टोअर करता येतात? इथे आपल्याला बेसिकली जे आहे ना, फुलं ठेवता येतात समजा. फुलं? येस, फ्लोरिकल्चरचे सगळे प्रोडक्ट्स ठेवता येतात आपल्याला याच्यामध्ये. तुम्ही आता घेता आता सध्या सुद्धा? घेतो आपण, सीजनल काही असतील समजा ना. ओके. म्हणजे आता एक्सपोर्ट वगैरे करायचे, एक्सपोर्ट वगैरे करायचे ते इथे येतात? प्रोजेक्ट ऑर्डर आपल्याकडे येतात इथे. याचा पण खर्च तेवढाच येतो का, 3 रुपये का काय? नाही, इथे कमी येतो. इथे कमी येतो? जसं टेम्परेचर व्हॅरी होतो ना, तसं त्याचा खर्च पण हे होतो. ओके. 0 ते -20 आपण जे आपण 3 रुपये म्हणतोय हा. ते आपल्याला इथे समजा 1-1.5 रुपयापर्यंत येतो, मॅक्सिमम 1.5 रुपयापर्यंत. म्हणजे अर्धच होतं की काय? अर्धच. निगेटिव्ह स्टोरेज जास्त महाग, कारण जास्त ऑपरेशन वाईज आपल्याला थोडं जास्त जातं, टेम्परेचर मॅनेज करायला थोडं अवघड आहे. ओके. आता फुलं सोडून इथे काही आपल्याकडे काय होतं, जे प्रोजेक्ट ऑर्डर एक्सपोर्टच्या आधी ज्या, हो. तर आपल्याकडे ते इथं स्टोअर होतात, स्टॅक होतात पूर्ण, आणि मग कंटेनर लोड करून आपण त्या एक्सपोर्टसाठी. ओके. म्हणजे आता आपल्या जालन्याला ड्राय पोर्ट आहे, तर तिथे जातो. तिथे जातात. आणि इथूनच जवळ समृद्धी महामार्ग आहे, हो, हो, तिथून पुढे 4 किलोमीटर वरती आहे इथे. ओके. फ्रोझन व्हेजिटेबल्सची मागणी आहे का? हा, जे व्हेजिटेबल्सची आहे तशी, पण ह्या जे इथं मेजरली काय होतं, डिहायड्रेट प्रोडक्ट्स आपण इथं जे कॅटेगरीज प्रोडक्ट जे ठेवतो आपण, ते याचे जास्त आहे. इथे जास्त आहे. ओके. म्हणजे आता गाव पातळीवर आपण छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट करू शकतो. हो. गटाला ह्याच्यात काही आहे का, म्हणजे कोणाला समजा अशा प्रकारचा सेटअप वापरायचा असेल तर गटाला काही सुविधा आहेत का? आपण हे करू शकतो, अवेलेबल त्यांना हे करून देऊ शकतो. येस. ओके. हा जो तुमचा प्लॉट आहे, ह्याचा साईज काय आहे साधारण? हा प्लॉट जवळपास 1 एकर मध्ये आहे. 1 एकर? येस. ओके. आणि 1 एकरचं एवढं मोठं शेड तुम्हाला बांधायला लागलं? मागे सुद्धा? नाही, मागे सुद्धा आहे, पण आपण त्यातलं कोल्ड स्टोरेज 3,000 स्क्वेअर फीट मध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं 200 टनचं जवळपास कोल्ड स्टोरेज झालंय. ओके. आणि साधारण काय खर्च आला याला? म्हणजे जर खर्च पाहता म्हणजे 75 lakhs लागले मला. ओके. येस, 200 टनच्या स्टोरेजसाठी. ओके. आणि जवळपास 35,000 पर टन खर्च आलाय मला. ओके. पर टन जर काढायचं असेल समजा, तर 35,000 त्याच्यामध्ये इन्क्लुडेड सगळं आलं. येस. समजा एखाद्या गावातील तरुणाला हे करायचं असेल तर इलेक्ट्रिकल, म्हणजे नवीन तुमचं सब स्टेशन वगैरे असं काही करायला लागतं काही? हा, तसं तर लागतं. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट जे कोल्ड स्टोरेजची इलेक्ट्रिसिटीच आहे. हो. इलेक्ट्रिसिटी जिथे समजा कमी कॉस्ट मध्ये असेल तिथं हा केलेला बिझनेस. तुमचं साधारण इलेक्ट्रिक बिल किती येतं? जवळपास समजा -20चं जे आहे एक चेंबरचं, समजा एक 30,000 पर्यंत मंथली बिल एका चेंबरचं मला येतं ऑपरेशन. 30,000? येस. ओके. आणि +20ला वेगळं? +20ला वेगळं.
ओके. आणि हे दिवस रात्र चालू असतं ना? हो, मग ह्याचं मेंटेनन्स वगैरे मेंटेनन्स आपण रेग्युलरली करतो त्याच्यामध्ये, Regularly कारण हे करायला. रेग्युलर चालू असतात म्हणजे मशीन. चालू मध्ये नाही, म्हणजे बंद करून बंद करून आपण काय केलंय, ह्या ज्या 2 मशीन्स आहेत हो. ना, तर एक बॅकअप म्हणून ठेवली आहे प्रत्येक चेंबरला. ओके. हे आता हे चालू करायचं, ह्याला मेंटेन करायचं. हेच उत्तम आहे, म्हणजे आतमधलं आपलं स्टोरेज ऑपरेशन चालू थांबत राहतं, नाही, ऑफ होत नाही. इथलं चालू होतं आणि इथलं मेंटेन होतं. मेंटेन. फारच छान. तर हे सगळं प्लॅनिंग तुम्ही कुठे शिकलात? मग ह्याचा काही कोर्स केला का? येस, मी एक बेसिक छोटा कोर्स केला होता गव्हर्नमेंटचा, जो याच्यात गव्हर्नमेंटचा केला? मग गव्हर्नमेंट मध्ये सुविधा आहे? येस येस, ओके. कोर्सेस आहेत त्यांच्याकडे पूर्ण. ते तुम्हाला कसं करायचंय रोडमॅप सगळं देतात त्याच्यामध्ये. सगळं देतात? Yes, yes. खूप छान. आणि तुम्ही तरुणांना रिकमेंड कराल का हा बिझनेस? नक्कीच नक्कीच, मी रिकमेंड करेल हा व्यवसाय करायला. तुम्ही MBA पण केलं ना? हो, मी MBA पण केलं. ओके. तसं MIDC मुळे कंटिन्युअस सप्लाय तर असेल, Supply तर एकदम असतोच. व्यवस्थित असेल, पण Yes. गावाकडे नसतो. नाही. तर तुम्ही तरी सुद्धा इथे जनरेटर घेतलेला आहे. हो हो, तर कुठे किती जरी वेळ आहे कोल्ड इथे? स्टोरेजचं प्लॅन म्हणजे करतोय आपण करायचा, तर त्याचं बॅकअप ऍटलिस्ट आपल्याकडे पाहिजे इंडिपेंडेंटली. कारण की काय होतं, जर इलेक्ट्रिसिटी जर काही कारणास्तव गेली, तर एकच पर्याय राहतो आपल्याकडे, ते मॅनेज करण्यासाठी DG आपल्याकडे असावा. ओके. येस, तो हा एक खूप मेजर पार्ट आहे या प्रोजेक्टचा, की ज्याने आपल्या ऑपरेशन स्मूथ रन होऊ शकतात समजा. ओके. किंवा हे जर आपण एलिमिनेट केलं याच्यातून, हा. तर डिरेक्टली आपण दुसऱ्या कोल्ड स्टोरेजला शिफ्ट करावं लागतं आपल्याला सामान, काही प्रॉब्लेम झाला तर? काही प्रॉब्लेम झाला तर. आणि हे तुमचं ट्रान्सफॉर्मर आहे फक्त? Yes. प्रायव्हेट. हा प्रोजेक्ट इकॉनॉमिकली व्हायबल आहे का मग तुम्हाला? येस येस येस, इकॉनॉमिकली नक्कीच हा प्रोडक्ट म्हणजे प्रोजेक्ट व्हायबल आहे. ओके. याच्यामध्ये करायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. समजा ऑपरेशन जर आपण विचार करतोय हा प्रोजेक्ट करायचा, तर सीजनल प्रोडक्ट तुम्ही कॅटेगरी हा बेसिक तुमचा फोकस असला पाहिजे. दुसरं म्हणजे की तुम्ही ज्यांना कोल्ड स्टोरेज लागतं, म्हणजे त्यात तो चेनचा जे भाग आहे, समजा फ्रोझन प्रोडक्ट्स, जसं की आपल्याकडे बर्गर पॅटीज येतात, ज्यांना फ्रोझन प्रोडक्ट्स म्हणजे फ्रोझन कोल्ड स्टोरेज लागतच, असे आपण क्लायंट्स कॅटर करू शकतो. किंवा ज्यांना प्रोजेक्ट सीजनल रिक्वायरमेंट आहे, जसं की आता लग्नाच्या याच्यामध्ये आपण बॉटल्स ज्या आपण हे करतो, त्या आपण कोल्ड स्टोरेज मध्ये चिल करून लार्ज क्वांटिटीज मध्ये आपण त्या देऊ शकतो. ओके. मग तुम्ही आता म्हणजे हजारो बाटल्या एकदम थंड करून नक्कीच नक्कीच हो सप्लाय करता. आणि मग तुमचं वर्षभराचं असं मेंबरशिप क्लायंट पण आहेत का ज्यांनी घेतलेले आहेत कायमस्वरूपी पण आहेत. ओके. आणि काही म्हणजे आता आपण जसं म्हणतोय की मध्ये जे आले होते एक 15 डेज साठी 30 डेज साठी असे पण कोल्ड स्टोरेजचे रिक्वायरमेंट आपल्याकडे असतात. ओके. तेवढ्या पुरतं आपण स्टोरेज 15 दिवस त्यांनी काही ठेवावं. तुम्ही असं बिल नाही करत त्याला, वजनानी वगैरे नाही करत? आपण त्याला पर डे चार्जेस लावतात. ते काय असतात साधारण? काय नाही, ते असे बॉल पार्क ते ठरलं क्लायंट टू क्लायंट आपण हे करतो. जसं प्रोडक्ट रिक्वायरमेंट काय, टेम्परेचर रिक्वायरमेंट काय, त्याच्याप्रमाणे आपण. ओके. साधारण मासिक उत्पन्न याच्यातून काय होतं? मासिक उत्पन्न जर सगळं म्हणजे आता आपण कसं करतो त्याच्यावरती येते. आपल्या जर लोनच्या वेळेस सबसिडीज असतील आपल्या, तर त्या व्हेरी होतील याच्यामध्ये. सबसिडी सुद्धा आहे का? सबसिडी आहे, कोल्ड स्टोरेजला सबसिडी आहेत. ओके. कॅपिटल सबसिडीज आहेत, इंटरेस्ट सबसिडीज आहेत, दोन्ही आहेत. ह्याच्यासाठी कोणाला अप्रोच करायला लागतं? कॅपिटल सबसिडीसाठी हॉर्टिकल्चर बोर्डला तुम्ही अप्रोच करू शकता. नंतर जर तुम्हाला इंटरेस्ट सबसिडी हवी असेल, तर तो AIF नावाचा एक आहे, ऍग्री इन्फ्रा फंड म्हणून. ओके. तर ते या प्रोजेक्टला इंटरेस्ट सबसिडी देतात, 3% पर्यंत समजा ते आपल्याला हेल्प करतात त्याच्यामध्ये. चालेल. तरी साधारण एखाद्या तरुणाने असं ठरवलं की तुमच्या एवढा सेटअप करायचा किंवा साधारण सेटअप करायचा, तर काय अपेक्षा ठेवावी त्यांनी, म्हणजे साधारण उत्पन्नाची जे आहे ते आपण अंदाजे एक समजा एका चेंबर मधून आपल्याला जर आपलं फुल चेंबर होत आहे, तर जवळपास एक 50,000पर्यंत मंथली तुम्हाला सगळं ऑपरेशन सगळं होईल. आपल्याला काहीच करायचं नाहीये, ते ऑटोमॅटिक चालू राहणार. फक्त आपल्याला एफर्ट एवढंच घ्यायचे की ते आपण अशा ठिकाणी प्रोजेक्ट हा केला पाहिजे की जिथं जवळपास क्लायंट बेस असेल समजा, किंवा रिक्वायरमेंट असतील लोकांच्या तिथे. कारण की जर कस्टमर म्हणजे तुम्ही जर एका ठिकाणी केला हा प्रोजेक्ट समजा, आणि तिथं जवळपास फूड क्लस्टरच नाहीये, कुठे फूड प्रोसेसिंग युनिट नाहीये किंवा शेतीचे क्लस्टर्स नाहीये, तर मग अवघड होईल. हे काय आहे सगळं? हे आपले टेम्परेचर कंट्रोल युनिट्स आहेत. तर आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे ही पूर्ण कंट्रोल रूमच आहे आपली. ओके. हे अशी येस येस येस, ह्याच्यात सगळं इथूनच मॅनेज करता? हो. म्हणजे तुम्ही जगात कुठे असाल तर तुम्हाला ही सिस्टम ऑपरेट करता येईल का? येस येस येस. या स्क्रीनवर तुम्हाला सगळे तुमचं कॉम्पाउंड दिसतात, रूम टेम्परेचर काय आहे, कुठल्या ह्याच्यात सगळं
रिअल टाइम आपल्याला टेम्परेचर चेक करता येतं. ओके रिपोर्ट जनरेशनचं इथून होतं. ओके आणि मशीन समजा इन केस काही इमर्जन्सी आली ऑफ करायची आहे, तुम्ही कुठल्याही लोकेशनवरून ती ऑफ करू शकता. ओके म्हणजे तुम्हाला इथेच राहायची गरज नाही, इथेच राहायची गरज नाही. कुठेही मोबाईल काढलं काम झालं. आणि एक एम्प्लॉईचा आपला एक जो आहे तो एक वाचला इथे. साधारण इथे एकच एम्प्लॉई कायमचा ठेवला म्हणजे आपण स्वतः नाही राहत, आपण स्वतः तर इथे मॅनेज होऊ system शकतो. चालू राहू. नक्कीच. ओके आणि याला जे लोन घेतात ते साधारण तुम्ही म्हणजे 5.5 वर्षात तुम्ही म्हणता ब्रेक इव्हन होऊन जातं. होऊन जाईल. 5.5 वर्ष आपले पैसे बसून तिथून निव्वळ नफा चालू होता. हा निव्वळ नफा म्हणजे ऑफकोर्स इलेक्ट्रिसिटी आणि ऑपरेशनल कॉस्ट आपली असणारच. येस, पण आपलं इन्व्हेस्टमेंट निघून जाईल सर. इन्व्हेस्टमेंट निघून जाईल. म्हणजे हे चांगलं मॉडेल आहे. 5-5.5 वर्षामध्ये रिकव्हरी होते. ही सिस्टीम तुम्ही स्वतः बनवून घेतली का अशी मिळते? नाही, स्वतः बनवून घेतली आपण ही. की काय काय आपले रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे ही सिस्टीम बनते. ओके येस, आपलं रिपोर्ट जनरेशनची एक रिक्वायरमेंट होती. काही काही मोठे मोठे क्लायंट समजा इन केस आला समजा आपल्याकडे कंपनी बेस्ड, त्यांना एक रिपोर्ट लागतो की कोणत्या टाइम स्टॅम्पला कोणतं टेम्परेचर होतं रूम मध्ये. हो म्हणजे त्यांचं प्रोडक्ट येत्या वेळेला स्पॉइल झालं, हा. तुम्ही सांगू शकता की नाही 10 दिवसापूर्वी येस येस ते म्हणले की असं झालंय तसं झालंय वगैरे काही. हो. म्हणजे तुमची जबाबदारी आहे की त्यांचं प्रोडक्ट नीट राहावं Yes. आणि त्यामुळे त्यांना पूर्ण रिपोर्ट पूर्ण रिपोर्ट आपण त्याच्या इनवॉइस सोबतच आपण त्याला रिपोर्ट अटॅच करून त्यांना देतो. दर मिनिटाचा हिशोब पूर्ण. फार छान. 3 गुंठे जागेमध्ये एक चेंबर, हो. असे 3 चेंबर आपण 10 गुंठ्यामध्ये सहज करू शकतो. Yes, त्यात छोटंसं ऑफिस पण करू शकतो बाजूला तुमचं आहे तसं. आणि त्याच्यामधून साधारण 50,000 रुपये पर चेंबर हे अपेक्षा करायला हरकत नाही. करायला हरकत नाही. म्हणजे साधारण 1.5 लाख रुपये महिन्याला होऊ शकतो. निव्वळ नफा त्या मुलाला म्हणजे तरुणाला मिळू शकतो. बरोबर ना? छान. म्हणजे तुमच्या या व्हिडिओमुळे अजून हजारो तरुण प्रोत्साहित होणार आहेत नक्कीच. आणि त्यांना प्रेरणा मिळणार आहे. तर डेफिनेटली तुमची खूप मदत झाली. थँक्यू सो मच. मला हे सांगा की शेतकरी जर तुमच्याकडे इथे अप्रोच होऊन त्यांना करायचं असेल तर त्यांनी कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं इथे? माझा पर्सनल नंबर जो आहे 74477566969. ओके, याच्यावर करून तुमच्याकडे येऊन ते स्टोअर करू शकतात. नक्कीच. आणि त्यांना प्रोडक्ट कसं कुठल्या पद्धतीने आणायचं वगैरे सगळं गाईड तुम्ही कराल, right? गायडन्स. खूपच छान. आणि नवीन तरुण येतील, समजा एखाद्यांना हा व्यवसाय करायचा आहे, त्यांनाही तुम्ही अशा प्रकारे मार्गदर्शन नक्कीच सपोर्ट करेन.